वळूया पुढील बातमीकडे। सीजेपी आंदोलनातील विद्यार्थ्यांसाठी न्यायालयानं काय नेमके निर्देश दिलेत पाहूयात। तर विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि पोलिसांच्या कथित अत्याधिक बळाच्या वापराची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीसाठी विशेष तपास पथक SIT नेमण्याचे संकेत दिलेत। तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या ताब्यातील विद्यार्थ्यांची तातडीनं सुटका करण्याचे सुद्धा निर्देश हे न्यायालयानं दिलेत। न्यायालयानं दिल्लीसह सर्व राज्यांना आंदोलनाशी संबंधित CCTV फुटेज, ड्रोन व्हिडिओ, बॉडी कॅमेरा, रेकॉर्डिंग, वायरलेस संदेश आणि इतर पुरावे सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिलेत। तसंच आंदोलकांचा वैयक्तिक आणि डिजिटल डेटा सार्वजनिक करू नये असे सुद्धा निर्देश दिलेत। याशिवाय आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपास सुरू ठेवण्यास परवानगी देताना गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कठोर किंवा सक्तीची कारवाई करू नये असे सुद्धा न्यायालयाने निर्देश दिलेत। मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना या संरक्षणाचा लाभ मिळणार नाही असं सुद्धा खंडपीठानं नमूद केलंय। सुनावणी दरम्यान केंद्र सरकारनं आंदोलनामध्ये काही समाजकंटक सहभागी झाल्याचा दावा केला, तर याचिकाकर्त्यांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार, पेलेट गनचा वापर आणि अटक सत्र झाल्याचा आरोप केलाय। या सर्व आरोपांची स्वतंत्र चौकशी आवश्यक असल्याचं न्यायालयानं नमूद करत पुढील सुनावणीमध्ये SITच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असंही स्पष्ट केलंय, संकेत दिलेत। तर सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। विद्यार्थी आंदोलनातील हिंसाचाराची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे असं न्यायालयानं म्हटलंय। गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या ताब्यातील विद्यार्थ्यांची तातडीनं सुटका करा असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले। विद्यार्थ्यांवर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असं सुद्धा न्यायालयानं म्हटलंय। CCTV, ड्रोन, बॉडी कॅम आणि इतर सर्व डिजिटल पुरावे जतन करा। आंदोलकांचा डिजिटल आणि वैयक्तिक डेटा सार्वजनिक करू नये असे हे निर्देश दिलेले आहेत। शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीतील मूलभूत अधिकार आहे। पोलिसांवरील हल्ले आणि पोलिसांच्या कथित अत्याचारांची निष्पक्ष चौकशी व्हावी असं सुद्धा न्यायालयानं म्हटलंय।